राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर। पोलीस भरती व इतर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या विभागामध्ये महत्त्वाच्या नोकर भरती कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात, यासाठी काय आहे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय आहे, तसंच याचे अटी व निकषासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आपण केंद्र व राज्याच्या सर्व नोकर भरतीचे माहितीने अपडेट देत असतो। रेल्वे रिक्वायरमेंट 2024 रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी 11,588 पदावर बंपर भरती। लगेच करा अर्ज। ही प्रक्रिया 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर 13 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे। रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया 11,588 पदासाठी होणार आहेत। त्यापैकी 8,113 पदे पदवीधर प्रवर्गासाठी आणि 3,445 पदे परिपूर्ण प्रवर्गासाठी म्हणजे 12वी उमेदवारांसाठी असणार। पदवीधर उमेदवार 14 सप्टेंबर 2024 पासून आरामात अर्ज करू शकता। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 ऑक्टोबर आहे आणि त्या अगोदर आपल्याला अर्ज ही करावा लागेल। तर पदवीपूर्व पदासाठी अर्ज करण्याची लिंक 21 सप्टेंबर रोजी उघडेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर असेल। तर अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर सर्च करून माहिती मिळवा। युनियन बँक सरकारचा उपक्रम अप्रेंटिस ॲक्ट 1961 अंतर्गत अप्रेंटिस भरती सन 2024-25 करिता एकूण पदे 500, महाराष्ट्रातील रिक्त पदे 56, अनुसूचित जाती 1, जमाती 5, इतर मागास प्रवर्ग 15, EWS 5, खुला 26, 3 दिव्यांग कॅटेगरी, गोवा राज्यातील 4 खुले। तर अशा प्रकारे ही ॲप्रेंटिस भरती असून जे विद्यार्थ्यांचा ॲप्रेंटिस झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना हे भरतीसाठी फॉर्म भरायला लावा। हे एक परीक्षा एप्रिल 2020 रोजी उत्तीर्ण झालेली असावी। तर अशा प्रकारे यांची पात्रता आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाईटवर जाऊन माहिती काढा। SSC GD कॉन्स्टेबल 2025 सरकारी नोकरीची सुवर्ण संधी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 39,481 पदासाठी होणार भरती। जाणून घ्या कसा करायचा अर्ज। निवड कर्मचारी आयोगाने स्टाफ सिलेक्शन GD कॉन्स्टेबल 2025 भरती मोहिमेसाठी अधिसूचना अधिकृतपणे जारी केली आहे। या प्रतिष्ठित पदासाठी अर्ज करू शकता। 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2024 या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकतात। याचे फॉर्म स्वीकारले जातील। उमेदवार नोंदणीसाठी प्रक्रियेसाठी ssc.gov या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। नोकरीची संधी इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समधील संधी। इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स ITBP गृह मंत्रालय भारत सरकार पुरुष व महिलांसाठी ऑनोमिनल ट्रान्सपोर्ट हेड कॉन्स्टेबल, ट्रान्सफर वेटेरनरी कॉन्स्टेबल, तर अशा प्रकारे कॅनलमॅन अशा प्रकारे ही भरती असून एकूण 128 पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहेत। तुम्ही याच्या अधिक माहितीसाठी वेबसाईटवर जाऊन यूट्यूब गुगलवर सर्च करून सर्व माहिती काढू शकता। भारतीय वायुसेनेमध्ये इंडियन एअरफोर्स ग्रुप C सिव्हिलियन पदासाठी देशातील एअरफोर्स स्टेशन्स आणि युनिट्समध्ये महत्त्वाची क्लर्क या पदासाठी भरती असून ज्यांचं हिंदी इंग्लिशमध्ये टायपिंग झालेलं आहे त्यासाठी सुवर्ण संधी असून तुम्ही यासाठी आत्ताच अर्ज करा आणि याच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। यूट्यूब आणि गुगलवर सर्च करून सविस्तर माहिती काढा। अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळवा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद, तुमचे विशेष आभार।